अर्थ कमिटी, सहाय्यक कमिटी, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, तुम्हा सर्वांचं मी कुस्ती निवेदक मोहसिन अख्तर, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजूबाजूला बसले पैलवान वस्ताद मंडळी नोंद घ्या. कुस्ती मैदानाला सुरुवात झालेली आहे. तमाम गावकऱ्यांच्या शुभ हस्ते सर्व यात्रा कमिटी, संयोजन कमिटी, आयोजन कमिटी सर्वांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. समोरच्या हो हलगोरे एक मिनिट त्यांना सांगा. हो एका युट्यूबच्या माध्यमातून कुस्तीचं मैदान लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम चालू आणि मल्लविद्या भूमीचं पूजन तमाम गावकऱ्याच्या शुभ हस्ते आखाड्यावरती चालू आहे. ते लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम आयुषभाई तिथं करताय. महाराष्ट्रभर नाही तर भारत देशामध्ये आज आपल्या गावचं कुस्तीचं मैदान दिसणार आहे आणि मल्लयुद्ध भूमीचं पूजन आखाड्यावरती चालू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक जण कुस्तीचं मैदान लाईव्ह बघताय आणि ते मैदान आपल्या गावचं दिसायला लागलेलं हलकीवाला जोराचा कचरा मारला पाहिजे. रगडे मामाची हलकी म्हणलं की मैदानाला शोभा येते. ती तापात फौज तापा घेऊन येते आणि पैलवानाच्या अंगात करंट आणण्याचं काम त्यांची हलकी करते. त्यांचं वर्णन मी वेळेत सांगेल सगळ्यांना. मल्लविद्या भूमीचं पूजन आखाड्यावरती चालू आहे. ओ हलकी रगडे मामा हे सांगा सगळ्यांनी सोबत एक ते पुढे पडलं की 5 जणांचं संघ पडलं पाहिजे. ताकद एक झाली पाहिजे, पेंडी एक झाली पाहिजे तर कुस्तीचं मैदान यशस्वीरित्या पार पडेल. तमाम गावकऱ्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, संचालक, सोसायटीचे चेअरमन, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातले अनेक अनमोल व्यक्ती सर्वांच्या शुभ हस्ते मल्लविद्या भूमीचं पूजन आणि आखाड्यावरती बोलवतात. कुणाला बोलवते जरा नाव सांगा की त्यांचं. वहीदभाई वेलकम वेलकम. कैलास फौजी साहेब कुठे होते या की फौजी साहेब. डोंगरकिरी ग्रामस्थाच्या वतीने एक जण पुढे या. कारेगावच्या वतीने या. महेंदरवाडी पान सुपारी द्यायची आहे तुम्हाला. येवलवाडीकर आपण देखील या. प्रत्येकाच्या गावाचा मान देण्याची परंपरा या गावची आहे. मान द्यावा, मान घ्यावा, या गावाकडनं शिकून घ्यावं. ज्या ज्या गावांची नावं घेतली जातील ते सगळे आखाड्यावरती चला. प्रत्येकाला आपला आपला मान पान देण्याचं काम आज नावंडीकराकडनं होत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने चप्पल बूट बाहेर काढून ठेवा. मी बाहेरगावचा माणूस तुम्हाला विनंती करतो. हलगीवाला बाबा तुम्ही देखील चप्पल बाहेर काढून ठेवा. त्यांना सांगा पलीकडे विनंती आहे. आपण जर थोडस बदल करत चाललं तर मैदान चांगलं होतं. त्यामुळे थोडा बदल केला तर अजून मैदान घट्ट होईल आणि तमाम गावकऱ्यांच्या वतीनं यात्रा कमिटी, संयोजन कमिटी, गावचे सर्वांच्या शुभार्थे या मल्लविद्या भूमीचं पूजन आखाड्यावरती झालेलं आहे आणि मार्मिक भाषेमध्ये आता सूचना दिलेले. उपसरपंच साहेब शिवाजीभाऊ काकडे यांनी आता सूचना दिल्या. त्यानुसार सगळ्यांनी आखाड्याच्या बाहेर यायचंय. विनंती आहे सरपंच साहेब. आपण सर्व तरुण मंडळ व मल्ल बाहेर सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. गावातील सर्व नागरिकांनी व तरुणांनी या कार्यक्रमासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच लगेच आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतात. वीज टाका ते वीज डायरेक्ट वीज
पाहिजे तिकडे 1000 रुपयाची वर्गणी कुणी दिली सर तिकडे कब्जा मजबूत केला 3 पंच अतिशय देखणं नियोजन या कुस्ती मैदानासाठी या भागातले कुस्तीवर झटणारे कुस्तीवरती आपलं जीवन संपूर्ण लावणारे डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्कार हलगेवाले काय चाललंय वहिनी? फौजी साहेब असं हलगी बाजूला पुढच्याचं कौतुक कसं करायचं सांगा की तुम्ही डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी साहेब बाबा आवड असतं त्या कुस्ती मैदानाला उपस्थित त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन भूगोलचे वस्तात वसंत रसाळ वस्तात हे देखील आपल्या पक्षासह उपस्थित त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन चा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला वसंत रसाळ वस्तादचा पठ्ठा हलगी बाजा नामदेव पवार 50 रुपयाच्या इनामाला कुस्तीला प्रारंभ झालेला अतिशय देखणं कुस्तीचं मैदान
तयार करा. पोरगा कुणाचं म्हणलं की बया आणखी थोडं कौतुक दोन्ही बोलल्यावर ना बारशीवर आलं का थोडं फोन. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अंगावरती रोडवर फिरल्यासारखं वाटलं असं. दोघांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करा. कुस्ती फौजीसाहेब त्यांना आतमध्ये थांबायला सांगत जावं. हलकीवाल्याची थांबलं तर बोललेलं कळत जरा कुस्तीला चालना मिळेल, जरा कुस्तीचा इतिहास सांगता येईल. आणि अतिशय देखणं कुस्तीचं मैदान मग ते कसं कळणार प्रेक्षकाला आतल्यामधलं मग कंटिन्यू हलकी म्हणल्यावर मैदान कसं. तुम्ही जरा युट्यूबला बघा की मैदान आता साहेब कसं चालू आहे. तुम्ही फौजी आहे हे युट्यूबचं चॅनल चालू आहे. मैदान आतल्यामधलं तडका होऊ दे की त्यांचा बी. अहो रस्त्यात पाट 4ला उठून कुस्ती मेहनत करतात ती जोश किती आणतात रस्त्यात. हो आतल्यामधलं वाजवू द्या, चांगली गोष्ट आहे. आम्ही थांबतो त्यांना वाजवू द्या. दोन तगड्या कुस्त्या आकारावरती. हा तुम्ही सांगितलं की सभासे हलगी बाजार. आता सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबांनी जाहीर केलं की यात्रा कमिटीच्या वतीनं डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब औरंगाबादचा मान सन्मान असाची आखाड्यावरती लागलेली आहे. इथून पुढे पंचाला विनंती आहे दोन्ही पैलवानाची नावं दुपार कुस्ती लावा. तो कुठल्या तालमीत आहे त्याच्या वस्तात कोण गावकऱ्याला कळणं गरजेचं आहे. मैदान तापायला लागलंय. अतिशय देखणं कुस्तीचं मैदान बघण्यासारख्या खट्ट आणि काटा कुस्त्या आखाड्यावरती चालू आहे. पाटोबाकर लढायला लागला, इकडे भिगवकर मोठ्या तडपेनं लढतोय. असं रंगलेलं कुस्तीचं मैदान. अजून एक कुस्ती आखाड्यावरती आली. कोणतरी एक पंच कुस्ती घेताय का? हे बघा पंच घ्या अगोदर. हो 2-2 कुस्त्यावर कुस्ती चालू करू द्या काही. हा इकडल्या साईडला नाव सांग बघा तुझं. बालाजी वीर पनवेल कुठलं बघा. वीरचा बोर्ग आणि तिथे उभारणीचा आवाज येतो. आर्यन वालेकर याच गावचा डोंगर किल्लीचा पोरगा आणि आदित्य पटेल कुठला रे बाळा तू नावमंडीचा याच गावचा. पुढच्या वर्षी लोक पाहिजे बाळा. एवढ्या वर्षी चालतंय पण पुढच्या वर्षी तुझी करण्याची तयारी आहे. त्याच्या वडिलांना विनंती आहे थोडं मनावर घ्या. खाली तुम्ही वाहीद भाऊ म्हणून अजून एक पंच वाहीद भाऊ पंच म्हणून आखाड्यावरती चला. पंच कमिटीने आपली नियुक्ती घेतली आणि आखाड्यावरती पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा आधी तो मैं जवान हो असे म्हणणारे नाव काय आहे तुमचं? विठ्ठल निंबाळकर. आणि जोडीदार कुठे आहे तुमचा?
तुमचं तो विनंती आहे. आखाड्यात जर कुस्तीचं मैदान शांततेत पार पडायचं असेल तर एकमेकाचा मेळ असणं गरजेचं आहे. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे बघा. 85 हुद्द्यात घालत बसू नका गावकऱ्यांनी. आखाड्यात कंटिन्यू 3च कुस्त्या चलतील. हलगीवाले थोडस थांबा. आखाड्यात कंटिन्यू 3च कुस्त्या चलतील. फौजी साहेब तुम्ही लक्ष द्या. ती 3च कुस्त्या वहीद भाऊ पंचाच्या भूमिकेमध्ये आखाड्यावरती यात्रा कमिटीने त्यांना नेमलं. हलगीवाल्यांना इशारा जेव्हा गावकरी देतील तेव्हाच हलगी वाजवायला तिथे थांबवून घेतलंय त्यांना. हे बघा नाव सांग तुझा पाठोपाकर पालीला सराव करतो रोहित सोळंके. जवळ मुलाने हात वरती कर डिगोटचा अशी कुस्ती लागतील. तुमच्या कुस्तीला पंच कोण आहे तर मला घ्या की पंच. हा फौजी साहेब तुम्ही त्या कुस्तीकडे लक्ष द्या. हलगीवाले हो हलगीवाले एका सरपंच साहेबांच्या आदेशानुसार आखाड्यावरती कंटिन्यू 3च कुस्त्या चलतील. 4थी कुस्ती लावू नका. यात्रा कमिटीनं कडका निर्णय घेतला की एक टाइम 3च कुस्त्या आणि समोरच्या कुस्तीकडे लक्ष असू द्या. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ढिगोळचा पोरगा विजय झालेला आहे. वसंत रसा वस्तादचा पठ्ठा
जमालभाई पठाण साहेब, सरपंच साहेब, उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून वारंवार सूचना येते. एट ए टाइम 3च कुस्त्या सुटतील आणि खाकी वर्दीतली देव माणसं ज्या ज्या ठिकाणी असे गर्दीचे कार्यक्रम त्या त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट साहेब स्वतः उपस्थित असते. त्यांचं देखील गावकऱ्याच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. 2 तगड्या कुस्त्या आणि या समयाला हो हलगवडे हो 2018 सालला जालना मुक्कामी महाराज केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गजेचा मालक ठरलेले बालारपेक शेख पैलवानचे पिताश्री आदमबाई शेख वसत या कुस्ती मैदानाला उपस्थित आहेत. एकदा उठून दाखवा तरी जनता जनाला दर्शन द्या असं सरपंच साहेब उपसरपंच साहेब सांगतायत. हो हलगडे थोडं लक्ष तुमच्या पायाला हात लावतं पण मैदानाची शिस्त थोडंसं ऐका. ज्या कीर्तिमानी केली राहुल नाना आवारे साहेब यांचे पिताश्री बाळासाहेब आवारे असतात. वेलकम वेलकम वेलकम. आदमबाई आखाड्यात जोडीदार आदमबाईचे एक जीवाभावाचे मित्र बाळासाहेब आवारे असतात. आपण आखाड्यावरती चला. हो एकदा आखाड्यावरती असे सरपंच उपसरपंच साहेब सांगतायत तुम्ही आखाड्यावरती या. विनंती आहे आदमबाई या कुस्ती मैदानाला आवर्जून उपस्थित. महाराष्ट्र केसरी बालारपेक ज्या महाराष्ट्रभर धमाकूळ घातला असे बालारपेक यांचे पिताश्री आदमबाई या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत. गावकऱ्यांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही वाजू नका बसा की गटकी बसून सांगितलं ना. वैभव लवटे पाटोद्याचा पोरगा अशी कुस्तीला प्रारंभ झाला. समोरून दुकानदार आणि एकेरी पटाची पकड घर 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 कुस्ती असे रंगलेले कुस्तीचे मैदान बघण्यासारख्या कुस्त्या. गावकऱ्याच्या कष्टाचा घामाचा पैसा फुकट वाया जाणार नाही याची पुरेपूर दक्षता फौजी साहेब. तुम्ही काय करा दोघाला मध्ये तुम्ही जरा दोघं 2 बैल हातात धरल्यासारखे धरा. तुम्हाला सांगतो मी नाव तुम्ही त्यांनी माझ्या पद्धतीने फक्त आणि इकडे तोंड करून उभं राहा. दोघाला हातात धरा. वाल गेले थोडं थांबा. हे बघा मोठ्याने नाव सांगा तुझं. जयसिंग बाबासाहेब पाटील हात वरती कर. याच गावचा का आणि हो हलगेले असं येतो. थांबत जाऊ जरा. आणि श्रीराम कृष्ण मळकर कुठला रे बघा म्हणजे पैसा कुठे जरी गेला तर गावातच. वा कुस्तीला सुरुवात करा. दोन्ही गावचे पोरं आखाड्यात लढायला लागलेले.
असं काहीतरी करून दाखवा. आणि कुस्ती करावी थोडं थांबा, 1 मिनिट थांबा. त्यांचं कौतुक करा की कुस्ती तुम्ही थांबूच नका, कुस्तीच करावी लागते तुम्हाला. एकदा जोरदार टाळ्या करायचा दोघांसाठी, टाळ्या करा जोरदार. आणि परत कुस्तीला प्रारंभ झाला. असं नसतं. आणि त्यांचं कौतुक नाव आणि पुढच्याला पटलं तरी पाहिजे. वाजवणं म्हणजे सगळं होत नाही. तुम्ही युट्यूबला कुस्तीचे मैदान बघताय, महाराज किसनीच्या कुस्त्याच फक्त बघताय. कब्जा मजबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. काय झालं फौजी साहेब, कुस्तीचा निर्णय काय? जोडपंथी तयार नाही कडे थांबा घे थोडे. असं तुम्ही खाली बसल्यापैकी पुढे टाकताय, कसं बोलायचं आम्ही? ठीक आहे. आणि परत कुस्तीला मग तुम्ही सोडवलीत कशाला फौजी साहेब? हा कुस्ती दोघांचा निर्णय बघा काय होतोय अगोदर. हाताबाराने आजोबांना सगळं कळतंय कुस्तीतलं. बरं हो, आजमबाई स्वतः सांगतात आखाड्यातले 35 ते 30 वर्ष झालं कुस्ती मैदान यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. आणि या भागात परिसरात कुस्तीचं मैदान म्हणलं की घरी बसूच वाटत नाही. आणि परत कुस्तीला प्रारंभ होता. एवढ्या वर्षी जीन पॅन्टवर चालते, पुढच्या वर्षी तुम्हाला चडील लोंगट पाहिजेच. घर 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 कुस्ती चालू झाली. कोण कुणाला मागं सरकायला तयार नाही. कुस्ती करावी लागते. आणि आखाड्यातले पंचमंच भास्कर त्यांच्या दाफा भरायला लागले, तर त्यांची सोडायची तयारी नाही. आणि ज्यांनी मगाशी टाळ्या वाजवल्या त्यांनी खिशात घालून त्यांचं कौतुक करा. कोणी 50-100 रुपये बक्षीस द्या, तुमचा 1 रुपया वाया जाणार नाही. नोंद घ्या. कुछ करके दिखाए पहलवान, कुछ बन के दिखाए. नाम भी कमाए और दाम भी कमाए, दोनों एक साथ साथ कमाए. आणि फौजी साहेब स्वतः पंच आहे आखाड्यावरती. हलग्यावर 1 जण उठत वाजवत त्यांचं बक्षीस घेऊन या. 1 जण उठत वाजवत पैसे घेऊन या. आखाड्यावरती होणार आहे. बोला सरपंच कबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्कार देतात. आपण मध्ये पलीकडनं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून स्वच्छ आनंदाचा क्षण टिपण्यासाठी सर्व यात्रा कमिटी, संयोजन कमिटी, आयोजन कमिटीच्या माध्यमातून तमाम गावकरी, सरपंच साहेब, उपसरपंच यांच्या माध्यमातून आदमबाईचा आणि आवडे साहेबांचा मान सन्मान आखाड्यावरती होतोय. त्या भागातली कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम करणारी गो माणसं आहे. कोण कहता इंसान हर दिन मंदिर जाय, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाना मंदिर बन जाय, अशी कर्म करणारी माणसं तमाम गावकऱ्याच्या वतीनं, सरपंच साहेब, उपसरपंच, यात्रा कमिटी, पंच कमिटीच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचा मान सन्मान आखाड्यावरती केला जातोय. ओके ओके. कबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब आवरे असतात आणि आदमबाईचे ज्यांनी एक उत्कृष्ट दर्जाचा पैलवान तयार केला. 12 रुपये 2018 सालचे महाराष्ट्र केसरी आणि त्यांचे पिताश्री आज या कुस्ती मैदानात उपस्थित. दोघांचं पुन्हा एकदा या कुस्ती मैदानासाठी आलात आणि कुस्ती मैदानाची शोभा वाढवली. हे कुस्ती मैदान आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतात.
5 मिनिटं मला बोलायची सवय नाही, परंतु डॉक्टर साहेब मला नाळवंडी झालं, येवलवाडी झालं, ह्या कुस्त्याला आपल्या पीरबाबाच्या उरसाच्या निमित्ताने आम्हाला यावंच वाटतं. दुसरी गोष्ट आमचे विठ्ठल मामा कमीत कमी 35 वर्ष झाले, जाट नांदूर असन, डोंगरकिनी असन, आम्ही ज्या वेळेस जवान होतो त्यावेळेस पासून ते पंच आहेत. आणि खरोखर अशा माणसांच्या सगळ्यांच्या भेटी होणं याच्यासाठी आम्ही येतो. आणि तुम्ही एवढं प्रेम देता, हे पैलवानातर्फे गावाला माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत. मनापासून धन्यवाद. कदमबाई शेख असतात कायम आमच्यावर देखील मार्गदर्शन त्यांचं असतं की कुस्ती मैदानामध्ये कुठल्या प्रकारे कसं बोललं जाईल आणि कुठल्या प्रकारे कुठल्या पाहुण्याचं प्रमुख कौतुक केलं जाईल. आणि कुस्तीमध्ये करा विनंती आहे, तज्ञ पंच आखाड्यावरती उपस्थित आहे. अतिशय देखणं कुस्तीचं मैदान एकच्यात टाकण्याचा आटोकाट प्रयत्न जानपूर बाबा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य असं कुस्तीचं जंगी मैदान, रंगलेलं मैदान, कब्जा मजबूत केला, पुढची कारवाई पाहिजे. हलगेवाले पलीकडच्या साईडला बसा माणसात, ऐका समोर पंच कमिटी आहे. बंडा कोदम असाचा पत्ता पालीला सराव करणारा पोरगा विजय झालेला. पंचाचा निर्णय अंतिम असणार आणि आखाड्यावरती पुढचं एक पैलवान जोड पाहिजे. आणि पराजित पैलवानला गावचे सरपंच साहेब 100 रुपयाचं बक्षीस देतात. इक्बाल भाई पठाण साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. पडला पाल्ला यापेक्षा लढला कसा म्हणून त्याच्यावरती बक्षीस लावलं. जोडी बनलेलं इकडं घर घर घराने पंचाचा निर्णय. शाबास. असे तज्ञ पंच आखाड्यावरती ज्या ज्या पैलवानाच्या कुस्त्या जोडल्या अशा पैलवानाने आखाड्यावरती चला, कपडेच काढून आखाड्यावरती चला. अतिशय रंगतदार कुस्तीचं मैदान, काही सूचना आणि सूचनेचं पालन. एका डिपार्टमेंट साहेब आखाड्यावरती सज्ज झालेला होता. सोनारानेच कान टोचावे लागते. मगापासून सांगितलं आखाड्यात कोणी येऊ नका तर ऐकत नाही. बाकी आणि कुस्ती हलगले थोडं थांबव. कुस्ती लागतो. सुशांत नकार पैलवान हातवरती कर पाटोद्याचा पोरगा रमेश बाबा पाडीला सराव करतो. अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती लागलेली कुस्ती सगळं भागराव. कब्जा मजबूत केला. मकाळ पैलवान पाटोद्याच्या घर 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 कुस्ती चालू झालेली आहे. मैदान तापायला लागलं. मैदानाला शोभा यायला लागलेली आहे. हजारो प्रेक्षक तल्लीन झालं. नाळवंडीचं भव्य दिव्य असं कुस्तीचं जंगी मैदान. आणि बोले बोले बोले
कब्जा मजबूत केला मकाळ पैलवांना पुढची कारवाई पाहिजे. ज्या पैलवानाच्या कुस्त्या घडल्या अशा पैलवांना कपडे काढून आखाड्यावरती चला. मोठी अर्थ खर्चाची जबाबदारी सांभाळणारे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मकाळ पैलवान पाटोद्या तालमीचा मगाशीच्या वस्त्रांचा उल्लेख केला. त्यांच्या स्थानाची तयार झालेला हा मकाळ पैलवान डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवारे वस्ता यांचा पत्ता संपलेल्या कुस्तीमध्ये विजय मांडववाडीकर पैलवान हे बाळा चल की आतमध्ये समोर शबाश 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 खणखणी दंड वाजल्याने कुस्तीला प्रारंभ झाला. एका रिटायर पैलवान नको मैदानाला शोभा वाढवायची असेल तर अशा चटकदार कुस्त्या घेतल्या तर बरं होईल. अतिशय देखणं कुस्तीचं मैदान आहे. बघण्यासारख्या कुस्ती आहे. मोठी पंच कमिटी इथं उपस्थित आहे. सगळ्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. सर्व पंच कमिटी खंड्याला खंडा लावून काम करते. गेले 15 दिवस झालं गावची यात्रा आणि यात्रा म्हणलं की कार्यक्रम आले आणि सरपंच आणि उपसरपंच सदस्य साहेबांना आणि ग्रामपंचायतचे जे काही कमिटी असेल त्यांना थांबून जमतच नाही. कायम यात्रेची जबाबदारी खांद्यावरती असते. सुरुवातीला सरपंच साहेबांनी सांगितलं 2 दिवस झाला झोप नाही, कारण मोठा गावगाडा ओढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते आणि ती जबाबदारी आज खऱ्या अर्थानं कुठेतरी पार पडते. एकेरी पट काढला मांडवजाईचा पैलवान भैरवाल पैलवानला काही होऊ शकतं. कुस्ती बघा हो हो बच गयो फिर भी पकडा गयो अशी कुस्ती रंगलेली कुस्ती. आज खऱ्या अर्थानं कुस्ती माहोल तयार झाला नाळवंटीला आणि भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान. आखाड्यातले तज्ञ पंच आहे त्यांना कुस्तीतलं सगळं काही कळत आहे आणि राजगुरू पैलवान तो हो दिघोळचा पोरगा आखाड्यावरती फिरतोय. दिघोळला देखील भली मोठी तालीम एक नर्सरी उभारली आणि मोठी जबाबदारी खांद्यावरती घेतली. वसंत रसाळ वस्तादनी इकडे बऱ्यापैकी परिचित जरी नसले तर आपले पैलवान तयार करून दाखवले आणि आज दिघोळ हे गाव कुठं हे दाखवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तिथं चालू आहे. काही पैलवान उनका भी एक जमाना था भले भले आसमान दाखवले असे वसंत रसाळ वस्ता दिघोळच्या वस्ता अनेक अनगड हिऱ्यावरची पैलू पाडून अनमोल करण्याचं काम तिथं दिघोळला करता येऊन त्यांच्या तालमीतला पोरगा आखाड्यावरती फिरतो राजगुरू पैलवा. त्याला जोड पाहिजे. शबास शबास समोरून सूर मारला पण समोर पाठवते कराय त्याचं लक्षात असायला पाहिजे. हो काय काय करतो बघा एका मिनिटात 3-3 डाव. हो हो निर्णय घेत आहे अशा माणसांचं कौतुक करणं गरजेचं आहे. गावची परंपरा कायम टिकवून ठेवण्याचं काम ही माणसं करताय. सरपंच आणि उपसरपंचांच्या माध्यमातून हे भलं मोठं कुस्तीचं मैदान यात्रा कमिटी संयोजन कमिटी यांच्या वतीनं हे कुस्तीचं मैदान मोठ्या तडफेनं साजरं होतंय आणि कब्जा मजबूत केला. फुलमाळी पैलवांना पुढची कारवाई पाहिजे. हाताची सांड काढण्याचा आटोकाट प्रयत्न, गिस्सा मारण्याचा आटोकाट प्रयत्न, गिस्स्याचे अनेक प्रकार पोकळ गिस्सा, धक्का गिस्सा, पैलवान गिस्सा, नंदुरबार गिस्सा, त्यातला पोकळ गिस्सा मारण्याचा प्रयत्न होता त्या फुलमाळी पैलवानचा. पण चाणक बुद्धीचा दिघोळकर उपस्थित आहे. तो हल्ला धुडकावून लावतोय अशी गरगर कुस्ती चालू आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी साहेब सरपंच साहेब जरा नावं सांगता का तुमची साहेबांची? मी या भागात नवीन आहे. सांगळे साहेब आणि खुले साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. दबंग आणि सिंगम अंदाजाची तुमची एंट्री. तुम्ही आकाड झाले की गर्दीच कमी झाली. हो मगाशी सांगितलं सोनारानेच कान टोचावे लागते. आम्ही तुम्ही बोलून चालत नाही अशी खाकी वर्दी अंगावरती परिधान केलेली ही माणसं. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये फुलमाळी पैलवान विजय झाला. पैलवान गडी आणि कोलांटीवरून फार मोठं समीकरण. तिकडे पाटोदेकर मोठ्या तडफेनं लढतोय. भली मोठी नर्सरी उभारली
बाळासाहेब बाबा आवरे असताना अनेक पैलवान तयार केले. आणि राहुल नाना आवरे साहेबांबद्दल तर बोलायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्र तर भारत देशावर तर कीर्तिमानी केली. 2017-18 सालचा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते आणि महिला रणरागिणी आपल्याला एवढा तू मुलावर कुस्ती खेळायला तयार आहे का? नाही. जर मुलगीच कोण आली असेल तर तिच्यासोबत कोण कुस्ती करत असेल पुढे जर हात वरती कर कळू दे त्यांना. एक महिला रणरागिणी आखाड्यावरती आली, कोण कुस्ती करत असेल तर पुढे या. माईक सिस्टीममध्ये आवाज कमी जास्त तर थोडं लक्ष असू द्या. शुभम परगणे म्हणतात शालेय कुस्ती स्पर्धेतला चॅम्पियन पाटोद्याचा बोर्गा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय आणि विजय पैलवानला सरपंच साहेबांनी किती दिले? सरपंच साहेब त्या पैलवानला बक्षीस किती दिलं? 50 रुपयाचं बक्षीस दिलं. एटीएमच घेऊन आलता. प्रत्येक विजय पैलवानचं कौतुक त्यांच्या माध्यमातून होत आहे. मग तिथं पंचायत जागी माझ्याकडे कशी लागेल? पंचायतकडे जाणार तिथं. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मकाळ पैलवान पाटोद्याचा विजय झालेला. असे अनेक पैलवान तयार केले. 150-200 ग्राम. नाव सांग की बाळा तुझं? शेख मकफिरा मोमीन मतिया अशी कुस्ती लागती. दोन्ही महिला रणरागिणी जागतिक महिला दिनाच्या त्यांना देखील शुभेच्छा. कुस्तीला सुरुवात दोन्ही याच गावच्या का सरपंच आहेत का? नाहीच गावच्या. हो. परत कुस्तीला प्रारंभ झाला आणि दुहेरी पट तिथंच बांगडी बांधण्याचं टोकन. ए बाळा बाळा थांब, नाव सांग रे तुझं. नाव सांग. कुस्ती झाली सर. सूरज मुंडे. सूरज खोटे बाळा कुठला? मुगावचा पोरगा. आणि शिवानी गरजे महिला रणरागिणी मुलावर कुस्ती खेळते. आपली पोरं कुठायची बघा. कुठल्या धाब्यावर कुठल्या हॉटेलवर त्यांच्या दाढ्यात काय तोंडात काय लक्ष असणं गरजेचं आहे. मुलगी मुलावर खेळायला झाली पहिल्यांदा तिचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करावं, कौतुक करा. आणि टाळ्या वाजवायला काय जीएसटी लागत नाही. महिला रणरागिणी मोठ्या तडपेने लढते आखाड्यावरती. हे बाळा मधीच चल. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. दोन्ही घरी सरपंच आहे बरोबर का? हो. कन्या सासुरा शेजाय मागे परतुनी शेप हो माझ्या जीवा जेव्हा भेटशील केशवा. स्त्री जातीचं महत्व पटवून देण्याचं काम खरं तर महिला जागतिक दिन त्या निमित्तानं गावकऱ्याच्या वतीनं सरपंच उपसरपंच आहे आणि यात्रा कमिटीच्या वतीनं पुरस्कार आणि कलाशा पुढे चला करा थोडं आणि परत कलाशा. शाबास. आज खऱ्या अर्थानं नायवळीचं कुस्तीचं मैदान आणि युट्यूबच्या माध्यमातून तो क्षण टिपण्याचं काम आई पैसे करतात. शाबास. करा की टाळ्या. यासाठीच केलं होतं अटक. घर 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 कुस्ती एक महिला रणरागिणी आखाड्यावरती लढते. काही होऊ शकते. कुस्ती बघा लढण्याची आई आणि ढग बघा तिची त्या महिला रणरागिणीची. दोन्ही पायाला निकप. तिचे वडील आलेत का? त्या महिला रणरागिणीचे वडील आले असतील तर एकदा उठून उभं राहा. कुठे तू? विनंती आहे. काय जपासायचं काय जोपासायचं त्या गड्याकडनं शिकून घ्या. हो. आणि आपली पोरं कुठे ती हुडका. काळाची गरज आहे. मंदिरे उन्ही आणि सोड म्हणले की सोडायचं. आणि दोघांचं टाळ्या वाजून कौतुक करा. आणि जो काय इनाम आहे आणि ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी खिशात हात घाला. 50-50 रुपये त्या दोघांना बक्षीस. आणि आखाड्यावरती उभा आहेत ते सरपंच साहेब. नाव सांगता का त्यांचं? काय? वाईदबाई कारेगावचे वाईदबाई यांच्याकडून दोघांना किती हो वाईदबाई? 50-50. आणि गावचे सरपंच साहेब यांच्याकडे देखील बक्षीस. उपसरपंच साहेब यांच्याकडे देखील त्या दोघांना बक्षीस. करण आवारे आखाड्यावरती परतोय. शुभम कुर्जरे. फौजी साहेब दोन्ही एकाच तालमीतले. त्यांना फिरव. मनापासून धन्यवाद. कुस्तीला प्रारंभ झाला. नाव सांग रे बाळा.
किशोर चव्हाण आणि 6.5 फूट हाईट लाभलेला पोरगा आणि कुस्ती सुरुवात. बोल. नाही राहू दे, तुझ्याकडनं बक्षीस नको बाळा, मला बक्षीस आलं तुझ्याकडून 100 रुपये, पण ते बक्षीस असू दे. आमची उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करायचं काम मुकदम साहेबांनी केलं, मनापासून धन्यवाद. बहिणी खिशात घातला एटीएमच काढलंय बघा, कडक नव्हता. हा, पैसा वसूल कार्यक्रम आहे. 200 रुपयाची नोट हातात, 4 लिटर दुधाचं दाम दिलाय. हो, आणि इकडे हे पहिलवान नाव विचार त्यांचं काय ते एकदा नाव विचार. भोसले साहेब यांच्याकडनं 100, त्यांच्या पलीकडचे येवले साहेब यांच्याकडनं 100. त्या पोराला अशी कौतुक करणारी माणसं कुस्तीला सुरुवात करा, करा कुस्तीला सुरुवात. आश्रम भैरवाल पैलवान आपण आखाड्यावरती आपल्याला बोलवलं जातंय. पाली तालमीचा नंबर 1 च्या जोडीतला पोरगा आश्रम भैरवाल. वेलकम वेलकम वेलकम. आश्रम भैरवाल आपण आखाड्यावरती या, आपल्याला आवर्जून बोलवून घेतलं आणि सरपंच साहेब यांच्याकडून 100 रुपये इनाम दिलं, पाठीवर शबासकीची थाप टाकली. गोल्डन लिम्या अंगठ्या हातामध्ये शोधायला लागलेले. हो, असं हलगी वाजली की आम्हाला बी बरं वाटतं बघा. काय नाव तुमचं हलगीवाले? दीपक आणि अभिषेक भावाभावाची जोडी. थांब म्हणलं की थांबते. तुझं नाव सांग पहिला. आता या पुरीचं नाव सांग, काय नाव आहे तुझं? नंदनी बडे. आकड्यावरती फिरते महिला रणरागिणी, जोड पाहिजे शुभम पर्दने, पाटोदत्ता आणि मकाळ पैलवान तालिका अशी कुस्ती आकड्यावरती चालू झालेली आहे. दुसरी पोरगी नाही. हलगी बाजार एक एक कुस्ती करता का हलगीवाले? हो, करून आला आणि बरोबर आता कळायला लागलं कुठं थंडायचं कुठं वाजवायचं. मनापासून धन्यवाद आहे. खाली बसून घ्या. परत थोडं तोंडात त्यांच्या असं देत जा. माईक सिस्टीममध्ये माईककडे लक्ष असणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून आवाज कानावर पडतोय आणि कुस्ती मैदानाची शोभा वाढते. बोला साहेब. एका सचिनजी सावंत साहेब जाहीर करतात. हलगीवाले थांबा. फक्त तालमीत जाणाऱ्या पैलवानाच्याच कुस्त्या इथून पुढे लागतील. सरपंच साहेब बरोबर का? इथं जाहीर करायला लागलो म्हणून सांगतो. इथून पुढे तालमीत जाणाऱ्या पैलवानच्या कुस्त्या लागतील. बाकीचे पैलवान आखाड्यात येऊ नका. नोंद घ्या. बडे पैलवान आखाड्यात एक महिला रणरागिणी पुढचे जोड पाहिजे. कोण कुस्ती करायचं तर एक महिला रणरागिणी आली असेल तर या. एक मुलगी आहे, मुलीवर कुस्ती करणारे कोण असेल तर या. आलेल्या इकडून कुस्ती करते का तू? हे बघा करते ना. चल लगेच मध्ये चल. वेळेत कार्यक्रम आपल्याचा इथं लाईटीची सोय ना, हे लक्षात असू द्या.
रामपीर बाबा यात्रा महोत्सवाच्या निमित्त भव्य दिव्य कुस्तीचं जंगी मैदान, हजारो प्रेक्षक रंगलेलं मैदान, अशी कुस्ती फौजी साहेब तुम्ही निर्णय घ्यायचा. अतिशय शिस्तबद्ध कुस्तीचं मैदान, पलीकडे 6 पैलवान बसलेले पण अजिबात मध्ये येत नाही. एक संपली की एक कुस्ती, दोनच कुस्त्या एके टाइम मैदानात चालते. दोन्ही महिला रणरागिणी आखाड्यावरती आलेले. आश्रम भैरवाल पैलवान आपण आखाड्यावरती आपल्याला बोलवलं जातंय. आश्रम भैरवाल चला, मोठे पैलवान चला घेऊ. विजय झालेला आहे. पाटवेचा तालमीचा पोरगा फौजी साहेबाचा टणका निर्णय आधीच सांगितले. कुस्ती सुटली, दिल ती घ्यायचं, एवढ्या असतील काय जे असेल ते असेल. दोघांना सांगितले कुस्ती करा, नाम भी कमाओ दाम भी कमाओ, दोनों साथ साथ कमाओ और अपने घर का नाम रोशन करिए. पहलवा फौजी 2-3 कुस्त्या ह्या डबल टिबल झाल्या का? कुस्ती सिंगलच होऊ द्या, डबल कुस्त्या कोणाच्याही लावू नका. कुस्त्या लावणाऱ्या पंचांना सूचना सरपंच साहेबांनी दिलेले. आणि तुमची कुस्ती लावली का कोणी? पण कुस्तीला सुरुवात करा. एक महिला रणरागिणी आखाड्यावरती खरंच लढायला लागलेले आहे. शबासे हलगी बादर, दोघींचं कौतुक, दोघींना बक्षीस. 2 महिला रणरागिणी, वेळ अवघा आत्ताशिक त्यांचं लय झालं 9 ते 10 वर्ष सुद्धा नसतं. पण कुस्तीचा नाद काय तपासायचं काय जोपासायचं त्यांच्या पिताश्रीकडनं शिकून घ्यावं. महिला रणरागिणी घरात पैलवान तयार करायची जबाबदारी. संपलेल्या कुस्तीमध्ये दिगोचा पोरगा विजय झालेला आहे. असं रंगलेलं कुस्तीचं मैदान. गोरख बापू मुकदम, गोरख बापू वीर मुकदम से गाव त्यांचं सवसवाडी. तर या भागात कुठेही कुस्तीचं मैदान असू द्या, कायम कुस्तीवर प्रेम, पैलवानावर प्रेम. आणि गावचं मैदानात जाहीर करतात पैलवान वस्तादमध्ये नोंद घ्या. तारीख 12 तारखेला सवसवाडीचं कुस्तीचं मैदान जाहीर करतोय.
अतिशय बघण्यासारखी महिला रणरागिणी दोन्ही पैलवान आकडे ते मला नाव सांग. बडे पैलवान कुठली तू? बीड बीड बीडची बडे आणि मुघलची कोटे. हा अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. कुस्तीला सुरुवात करा. कुस्ती बघा. डोळे कान उघडे ठेवा आणि कुस्ती बघा. शबाश. महिला रणरागिणी एकेरी पट काढला. मुघलची रणरागिणी आक्रमकतेने लढती आणि बीड करते कब्जा. हल्ला धडकवण्याचा आटोकाट प्रयत्न. घर 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 कुस्ती चालू आहे. खालगीवाले खालीच बसून घ्या. थोडे वेळ खालीच बसा. होता समोरून खेमी बांधण्याचा प्रयत्न आणि बांगडी बांधलेली आहे. शबास. काही होऊ शकते. कुस्ती बघा. चाचणी पडली तर आवाजीने एवढी शांतता लाभली. परत बांगडी. मुगावकर देखील हुशारच आहे. तो हल्ला धडकवण्याचा प्रयत्न आणि बने बने बने. शबास. आम्ही काय बोलणार नाही. आम्ही निवेदक आहेत. तुमची बघायचं तो निर्णय. करू द्या कुस्ती. दोघींची करायची इच्छा आहे. थांबा. परत कुस्ती. एकलंगी भरण्याचा आटोकाट प्रयत्न. शबास शबास. तज्ञ पंच वैद्य असणं गरजेचं आहे. हो पण आम्ही कसं बोलायचं? आम्हाला कळतं पण आम्ही बारशीवर ना आलो. पण आम्ही बोलायचं कसं? कसं बोलता तुम्ही? आम्ही सांगायचं. आमचं काय संबंध आहे सांगायचं? पंच कमिटी निर्णय घेणार घेऊ. आम्ही कसं बोलणार? म्हणजे आमचं चुकतं. आम्ही कौतुक करतो त्यांचं. दोन्ही महिन्यांचं. हो. आणि कुस्ती लागते. दिलीप उकलवाडीचे शिवदडीचा पोरगा आणि राहुल काकडे अशी कुस्ती लागते. कुस्तीच बघा. दिलीप चालून कुस्ती करण्यात माहीर आहे. अशी कुस्ती आखाड्यावरती लागते. पंचाचा निर्णय पंचच घेणार. आम्ही घेणार नाही. ज्यावेळेस फौजी साहेब आखाड्यावरनं सांगतील हा विजय तो विजय त्याच वेळेस सांगितलं काही सेकंदात विजय. आणि वाईट बहिण किती दिले? वाईट बहीण 50 रुपयाचं बक्षीस. कुस्तीमध्ये घ्या. घर 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 कुस्ती आडव्या हाताची पकड. अतिशय तगडी कुस्ती आखाड्यावरती आलेली आहे. आडव्या हाताची. हो राज हो. अति
बाबासाहेब हलगी बाजार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओपन टू फिनिश काही सेकंदात विजय झाला पैलवान ज्या पैलवान नलवडे पैलवान हे अचानक गडबड गोंधळ करून कुस्तीला प्रारंभ झाला. कुस्तीवर प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे मुकदम साहेब गौरव तात्या वीर. आणि पिंटू शेठ जाधव पाठवतो पाटोदा यांच्यातर्फे वैयक्तिक 1,000 रुपयाची कुस्ती आधी पिंटू शेठ साठी टाळ्या वाजव वैयक्तिक. आणि निकाली झाली तर इनाम नाही तर 1 रुपया भेटणार नाही. पंच म्हणून स्वतः बाळासाहेबांना हवर वाजतात पंच म्हणून थांबा. आता मैदानला शोधा येते बरं. हो 1,000 रुपये वैयक्तिक कुस्ती आली पिंटू शेठ यांनी. काय जपासायचं काय जोपासायचं त्यांच्याकडनं शिकून घ्या. आणि सोड म्हणलं की सोड बघा सोड हो. एका कुस्ती निकालीच होणार नाही तर आंघोळ्या करून गावाकडे निघा. कणका निर्णय घेतला 1,000 रुपये वैयक्तिक इनाम ठेवलाय आणि घर 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 हो आणि कब्जा. संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार विजय मिळवला. वैयक्तिक कुस्ती लावली होती त्यांचं मनापासून आणि तुमच्या हाताने द्या तुमच्या समोर 1,000 रुपयाची वैयक्तिक कुस्ती.
थोडस थांबा. सरपंच आखाड्यावरती कुस्ती चालू आहे. त्या कुस्तीला वैयक्तिक मुकदम साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस लावलं. करण आवारे आणि सद्दाम ना अशी कुस्ती हलकी वाले दोनच कुस्त्या चलीच्या आखाड्यावरती तिसरी कुस्ती लागणार नाही नोंद घ्या. आणि ओरडणाऱ्यांना विनंती पलीकडचे बाबा 150 रुपये बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करा. 100 फक्त हलगीच वाजवून होणार नाही. तुम्ही थोडं 50-100 रुपये बक्षीस दिलं तर कुस्तीचं मैदान चांगलं दिसणार आहे नोंद घ्या. आणि गोरज बापू मुकदम साहेब यांच्याकडून त्या करण आवारे पहिल्यांच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस म्हणजे 1 किलो तुपाचा दाम दिलाय. काय जपासायचं काय जपासायचं त्यांच्याकडनं शिकून घ्या. गावचं कुस्तीचं मैदान 12 तारखेला सवसवाडीचं मुकदम साहेब सरपंच साहेब जाहीर करतात की गावकऱ्याचं काय असेल ते असेल पण प्रत्येक कुस्तीला त्यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. 1-1 किलो तुपच त्यांना वा असे मुकदम साहेब या कुस्ती मैदानाला उपस्थित कुस्तीवरती प्रेम करणारे अतिशय नातं निगडीत ठेवणारे आबांच्या साईडला बसले आणि करण पहिल्यांच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आणि वाजवा आता एक राऊंड मला. खालीच बसा तुम्ही. अचानक कपडे काढून कोणी येऊ नका. इकडे या दोन्ही कुस्त्याला पंच कोण आहे? पंच कोण आहे? दोनच कुस्त्या तिथून चलतील नोंद घ्या. थांबवा थोडी कुस्ती 2 कुस्त्या परत हो थांबवा सगळं विनंती आहे. हा आणि दोघं पंच थांबा 2 कुस्तीला आणि असं मैदान चालू द्या उगतच काहीतरी एकदा पंचांनी कुस्ती लावली असेल तर इनाम दिला जाईल नाहीतर एक समज आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये करण आवारे पैलवान पाठोद्या चाललीचा उमलता तारायचं विजयगडाने मुकदम साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस बोले पैसा चाले त्याची पावले हरंबवले असे मुकदम साहेब वीर तत्वानी बक्षीस कायम बक्षीस देणारे देव म्हणून काय जपासायचं काय जोपासायचं त्यांच्याकडनं शिकून घ्या. एका 4-4 कुस्त्या सरपंच आहे हो 2च कुस्त्या केले आणि
सरपंच साहेब यांच्याकडून परत एकदा करण आवरे पैलवानला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. इक्बाल भाई कुठे गेले? हो हा आउट आहे. अशी आणि परत कलाच्या हो पंचाचा निर्णय आणते. मुकदम बोला. आणि करण आवरे पैलवानला इकबाल भाई पठाण साहेब गावचे सरपंच यांच्याकडून करण आवारा पैलवानला 100. उपसरपंच साहेब यांच्याकडे किती दिला सरपंच परत 100. वा काय जपासायचं काय जोपासायचं सरपंच उपसरपंच साहेबांकडनं शिकून घ्या. आणि मुकदम साहेब गोरख बापू मुकदम साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलं. आणि आमची देखील उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली मुकदम साहेबांनी. आम्हाला देखील 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं दिलंय आम्हाला तुम्ही. वा शबास शबास फौजी साहेब. गावकऱ्यांनी सांगितलं की 2च पुस्तक चालू द्या. मग तुम्ही निर्णय घ्या. आम्ही बाहेरगावची माणसं बोलणार नाही. 2च राहू द्या म्हणतात एकदा चालूला. मग तुम्ही बघा की तुम्हाला आखाड्यात पुढे केलं की फौजी साहेब काय म्हणतात बघा. थोडं थांबा. एक मालिका तुमची लागेल. थोडं खाली बसा. लागेल कुस्ती आखाड्यातली कुस्ती संपल्यानंतर करण आवरे लवकर यायचं इकडं. खाली बसून जाऊ. दोनच कुस्त्या एके टाइम संपतील. हमजा थोडं थांबा. कुस्ती चितपट झाली वैदबाई सांगतायत. चितपट झाली तरच इनाम नाहीतर 1 रुपया दिला जाणार नाही. नोंद घ्या. वसुंधरा असं असतात लागते त्याची कुस्ती कोण शिकवून थांबवा फक्त त्या आकाराचे होऊ द्या. थोडा कमी होऊ द्या. कारेगावचा पोरगा विजय झाला. 200 रुपयाचं बक्षीस वैदबाईने दिलं. वैदबाईचा पट्टा आणि पत्नी घरात एक उघडीची तरी तयार केली वैदबाईनं. सरपंच साहेबांनी देखील 100 रुपयाचं बक्षीस दिलं त्या पोराला. वैदबाईचा पत्नी होतो आता लंडनला विजय झालेला. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान विजय. फौजी साहेब
दोघींचं कौतुक आहे. पडला अपेक्षा लढला कसा याला महत्व देणारी माणसं. उपसरपंच उपसरपंच साहेबांनी देखील त्या महिला रंगभूमीला 100, सरपंच साहेबांनी 1100 आणि पराजित विजयी दोघींना बक्षीस द्या. दोघींचं कौतुक करा. हो बरोबर भाऊजी साहेब ठरले का बघा आणि नावं पकडून कुस्ती लावा.